महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे चेतना भट. चेतनाने कायमच आपल्या सहज सकस विनोदाने आपलं मनोरंजन केलं आहे. चेतनाचा पती मंदार चोळकर हा देखील याच इंडस्ट्रीत काम करतो. मंदार सुप्रसिद्ध गीतकार आहे. अनेक मालिकांसाठी आणि सिनेमांसाठी त्यानं गीतलेखन केलं आहे. पण एका निर्मात्याने मंदारकडून गाणं लिहून ते तयार झाल्यावर पैसे मात्र दिलेले नाहीत. अनेक महिने पाठपुरावा करूनही पैसे मिळालेले नाहीत. याबद्दल मंदारने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. मंदार चोळकरनं म्हटलंय की आमच्या फिल्म इंडस्ट्रीत आणि एकूणच दुनियेत फसवणारे लोक भेटतातच. वेळेत पैसे न देणं, उशिरा देणं, कमी देणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काही नवीन नाहीत. एक निर्माता आज देतो उद्या देतो अशी पैसे द्यायला टाळाटाळ करतोय. आम्ही या क्षेत्रात उतरलोय ते व्यवसाय किंवा धंदा म्हणून. धंदा म्हटलं की चढ उतार हे आलेच. म्हणूनच मी माझ्या अवकातीवर उतरून चढायचं ठरवलं आहे. तर विषय असा आहे की एका खिशात स्वतःचे पैसे नसणाऱ्या निर्मात्याकडून आलेल्या एका सिंगल गाण्यासाठी मी शब्द दिले आणि माझ्या शब्दाखातर माझ्या ओळखीतल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्तम गायकाने ते मानधन न विचारता गायलंही. त्या गायकाचे, माझे आणि माझ्या संगीतकाराचे 4 महिने झाले पैसे अडकले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या क्षेत्रात पैसे बुडवणं हे रुटीन झालंय. पण माझा त्रास जरा वेगळाच आहे. त्या निर्मात्याने आमचे पैसे बुडवले आहेतच, पण आता त्या गायकाला मला दुसऱ्या गाण्यासाठी भेटायचं आहे. पण ते कुठल्या तोंडाने भेटू? तो किंवा त्याचा मॅनेजर आधीच्या गाण्याचे पैसे मागणारही नाही कदाचित. पण माझे संस्कार माझ्या आड येत आहेत. कारण पहिले पैसे क्लिअर व्हायला हवेत, असं मंदारने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. निर्मात्याने केलेल्या फसवणुकीमुळे मंदारचे गायक मित्रासोबतचे संबंध पणाला लागले आहेत. यामध्ये मंदारने नाव जाहीर केलं नसलं तरी या निमित्ताने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातील पैसे बुडवण्याचा प्रकार समोर आला आहे. मालिका आणि सिनेमांमध्ये काम करूनही मानधन न मिळाल्याचा अनुभव सातत्याने कलाकारांना येत आहे. त्यामुळे याबद्दल आता कलाकार देखील जाहीरपणे बोलू लागले आहेत. शिवाय आता कलाकारांकडूनही सावधगिरी बाळगली जात आहे. दरम्यान मंदारच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर दुनियादारी सिनेमातील देवा तुझ्या गाभाऱ्याला तसेच कट्यार काळजात घुसली या सिनेमातील मनमंदिरा हे नाट्यसंगीत मंदारनं लिहिलं आहे. याशिवाय अनेक गाजलेल्या मालिकांचे टायटल ट्रॅक देखील मंदारने लिहिले आहेत. इंडस्ट्रीत वाढलेल्या पैसे बुडवण्याच्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.